सर्किट आहे, RL आहे काय, RC काय, RLC आहे? RLC सर्किट नाही, फक्त प्रॉब्लेम तुम्हाला वाचा म्हणून सांगितलं होतं. व्होल्टेज दिलंय V=V0 sin ओमेगा टी कनेक्टेड टू R अँड C, म्हणजे सर्किट RC आहे. आणि पहिल्यांदा R ची व्हॅल्यू दिली 1/ओमेगा C. दी पीक व्हॅल्यू ऑफ करंट इज I0. त्यावेळी अँग्युलर फ्रिक्वेन्सी ऑफ व्होल्टेज सोर्स चेंज ω/√3. मी पहिल्यांदा ओमेगा होती, हे दिले बघा ओमेगा. देन न्यू पीक करंट विचारलाय. आता पीक करंटचा फॉर्म्युला काय? I0 is V0 by Z. Is it clear? Getting everyone? म्हणजे इट इज डिपेंड्स अपॉन Z व्हॅल्यू इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू व्हॉट? इम्पिडन्स. म्हणून आपल्याला इम्पिडन्स फाइंड करायचे फॉर 2 केसेस. बरोबर. मग पहिली केस काय दिले? पहिल्या केसमध्ये R इज 1/ओमेगा C आहे. 1/ओमेगा C म्हणजे काय? 1/ओमेगा C म्हणजे XC. बरोबर की नाही? इज इट राईट? त्या म्हणजेच काय, पहिल्या केसमध्ये दिले R = XC. आपल्याला Z पाहिजे आहे. Z इज अंडर रूट, याला मी Z1 म्हणतो. इट इज R² प्लस XC². So it is XC². इन टर्म ऑफ R फाइंड करूया. R² प्लस R² म्हणजे किती झालं? 2R². बरोबर की नाही? म्हणजे इट इज Z1 किती आलं? √2R. इज इट राईट? √2R आहे. ओके. हा, हे कळालं सगळ्यांना? Z1 √2R कसं आलं कळालं? आता Z2 फाइंड करण्यासाठी असं सेकंड केसला काय दिलं की ओमेगा चेंज झाली ω/√3. तर R चेंज होईल काय? नाही, R रिमेन सेम ॲज R. XC चेंज होणार बघा. XC मी याला 2 म्हणतो. इज 1/ω2C. बरोबर. म्हणजे ω2 किती आहे आपली? ω/3. ω/√3. बरोबर. मग XC2 किती आलं? √3 अपॉन 1/ओमेगा C. बट 1/ओमेगा C किती आहे? इज इट राईट? √3 वरती गेलं ना न्यूमरेटर मध्ये. आणि 1/ओमेगा C म्हणजे किती? कळलं नसेल तर इंटू 1/ओमेगा C. जे R आहे म्हणजे √3R जी व्हॅल्यू आहे. मग Z किती येईल? √3 + 1 4 2R झालं. ओके. इनव्हर्स रिलेशन आहे. त्यामुळं इट इज ऑप्शन वाईज
I2 फाइंड करायचं, XC2 खाली येणार, म्हणजे √2 खाली. √2 खाली म्हणजे 2 ला √2 गेट कॅन्सल, म्हणजे ऑप्शन बी करेक्ट आहे. हे असं तोंडी सॉल्व्ह करायला शिकवा यानंतर. आता यानंतर XC2 विल गिव्ह Z2. Z2 √R² plus XC2 square. R² XC2 is 3R². 3 plus 1 4. 4R², √4R², म्हणजेच 2R. हे तर फाइंड करत होतं. आणि आपल्याला रिलेशन माहित आहे की I0 इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू Z. म्हणजे I0 1 2 फाइंड करायचंय. I0 1 इनव्हर्स रिलेशन Z1 बाय Z1 किती आहे, √2R. Z2 2R. R गेट कॅन्सल, म्हणजे I0 2 I0 1 किती I0 इज इक्वल टू 1 बाय √2. म्हणजेच इट इज I0 बाय √2. as I nothing but option B.